राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम आज थेट जमा केली जाणार। तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम थेट या ठिकाणी 32,000 रुपये जाहीर केली असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजना हेक्टरी या ठिकाणी 32,000 रुपये जाहीर झाला असून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी दुसरा टप्पा 32,000 रुपयाचा असणार। त्यांच्या खात्यामध्ये 32,000 रुपये या ठिकाणी जाहीर झाली असून त्यांच्या खात्यामध्ये त्यांना आज दुपारनंतर कधीही 32,000 रुपये जमा दिसू शकतात। पण जर तुम्ही यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला आज पैसा मिळणार। या 2 दिवसामध्ये फक्त या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पैसा मिळणार। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हा पैसा मिळणार। जर तुम्ही पूर्णपणे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण 15 ते 20 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या जिल्ह्याचं जर या 16 जिल्ह्यामध्ये नाव आलं, उल्लेख जर तुमच्या जिल्ह्याचा आला तर या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये आता 32,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आता हेक्टरी पीक विमा 32,000 रुपये जाहीर झाला असून जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पण 32,000 रुपये या ठिकाणी पडणार। तुमच्या पण खात्यामध्ये तुम्हाला पण मेसेज येणार 32,000 रुपये। जसा तुम्हाला पीएम किसान योजनेची रक्कमेचा आला होता तसाच तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा पण या ठिकाणी येणार। पण आता या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या पीएम पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार। आज राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबणार, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबणार आणि तुम्हाला माहितच आहे जसं डीबीटीचं बटन दाबलं की तसा तुमच्या खात्यामध्ये 24 ते 48 तासाच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये येतो। म्हणजे आज दुपारी 11 वाजता राज्य सरकार व केंद्र सरकार डीबीटीचं बटन दाबणार आणि जसं डीबीटीचं बटन दाबलं तसं 24 ते 48 तास म्हणजे उद्याच्या 11 वाजता किंवा परवाच्या 11 वाजता या 2 दिवसामध्ये पूर्णपणे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 32,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार। पण जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार पण तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, ती म्हणजे 25 दिवसाची। जर तुम्ही या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये रक्कम मिळणार। आणि जर या 3 बँकापैकी कोणत्याही तुमचं एक अकाउंट खोललेलं असेल तर तुम्हाला पैसा आजच देखील मिळणार। जर या 3 पैकी कोणताही तुमचं बँक असेल किंवा कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही खातं खोललेलं असेल या 3 पैकी तर तुमच्यासाठी अति आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पण थेट रक्कम फास्ट जमा केली जाणार। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 3 बँके ज्या 3 बँकेमध्ये खूप फास्ट पैसे येतो। जर तुम्ही पण या 3 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचा पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण खूप फास्ट पैसा जमा होऊ शकतो, खूप फास्ट तुमच्या खात्यामध्ये पैसा वितरित करून जाऊ शकतो। तर चला बघूया कोणते ते 3 बँके ज्या 3 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी पण मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्या पण खात्यामध्ये खूप फास्ट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। आता यामध्ये पहिली बँक असणार आहे तुमची बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खातं असेल आणि तुम्ही पण ते पीक विम्यासाठी दिलेलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण आता थेट फास्ट पैसा जमा केला जाणार। बाकी बँकेपैकी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खूप फास्ट पैसा जमा होतो व फास्ट पैसा या ठिकाणी प्राप्त होतो। दुसरी बँक असणार आहे तुमची पोस्ट बँक। जर तुमची पोस्ट बँक असेल, पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसे येतो। पोस्ट बँक जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण अफाट फास्ट पैसा येणार। तिसरी बँक असणार आहे तुमची ICICI बँक। जर तुमची ICICI बँक असेल तर तुमच्या पण खात्यामध्ये खूप फास्ट पैसा येणार। ICICI बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी येतो। जर तुमची या 3 पैकी कोणतीही बँक एक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये
खात्यामध्ये खूप फास्ट पैसा या ठिकाणी जमा केला जाणार, तुमच्या पण बँक खात्यामध्ये खूप फास्ट पैसा जमा होणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसा हस्तांतरित करून त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 32,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आला असून आता त्यांच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये 32,000 रुपये देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना जमा दिसेल। तर चला बघूया यादी कोणत्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये 32,200 रुपये या ठिकाणी पीक विम्याची हेक्टरी रक्कम जमा केली जाणार। या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमचं शेती या 16 जिल्ह्यामध्ये येत असेल, या 16 जिल्ह्याच्या शिवारामध्ये तुमची पण शेती येत असेल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात होईल। 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे हेक्टरी 32,000 रुपये जमा केली जाणार। त्यामुळे जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरेल। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये आजपासून रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्यास सुरुवात होईल आणि 2 दिवसामध्ये पूर्णपणे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार। तर चला सुरुवात करूया कोणते आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसा आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार। आता यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यानगर, अहिल्यादेवी नगर मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता अहिल्यादेवी नगर मध्ये पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा केला जाणार। जर तुम्ही अहिल्यादेवी नगर मध्ये राहत असाल, अहिल्यादेवी नगर मध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती अहिल्यादेवी नगर मध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम फास्ट जमा केली जाणार। दुसरा जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये हेक्टरी या ठिकाणी 32,000 रुपये 200 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा बीड। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता तुमच्यासाठी पण 32,000 रुपये हेक्टरी पीक विमा जाहीर झाला। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये 32,000 रुपये जमा केले जाणार। तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी भरभराट दिली जाणार। समोरचा जिल्हा आहे तुमचा नाशिक। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता 32,000 रुपये हेक्टरी पीक विमा दिला जाणार। तुमच्या पण खात्यामध्ये आता पीक विमा जाहीर झाला असून आता तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल आणि तुमची शेती परभणी जिल्ह्यामध्ये राहत असेल तर तुम्हाला पण हेक्टरी पैसा मिळणार आणि तुमच्यासाठी पण आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळाला असून आता तुमच्या खात्यामध्ये पण पीक विमा योजनेची रक्कम थेट जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा वाशिम। जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असाल, वाशिम जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्याच्या नंतर आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा जाहीर झाला असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार। जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आजच किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये पैसा हस्तांतरित केला जाणार। आता जर तुमच्या डोक्यामध्ये
असा प्रश्न असेल की तुम्ही हे 16 जिल्ह्याची यादी सांगितली पण आमचा जिल्हा यामध्ये आला की नाही आला आमचं लक्ष नव्हतं किंवा आमच्या डोक्यामध्ये आलं नाही किंवा आम्ही ते लक्ष देऊन बघितलं नाही, काळजीपूर्वक बघितलं नाही असा प्रश्न असेल की तुम्हाला पण पैसा आज उद्या या 2 दिवसामध्ये येणार की तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार की तुम्हाला पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार पीक विम्यासाठी, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल आणि तुम्हाला माहित नसेल की तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायला अजिबात विसरू नका.